चंद्रपुरात काळजाचा थरकाप उडवणारी घटना. वडिलांवरच 2 मुलांवर हल्ला केल्याचा आरोप. एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. चंद्रपूरच्या दुर्गापूर परिसरातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून वडिलांनीच आपल्या 2 मुलांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत 7 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 11 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. देवांश मंगेश बदखल असे मृत मुलाचे नाव असून सुशांत मंगेश बदखल याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुलांचे वडील मंगेश बदखल यांना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी चंद्रपूरच्या शक्तीनगर कॉलनीत आपल्या 2 मुलांसोबत राहत होता. तो CTPS मध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता. काही महिन्यांपासून त्याची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहत होती. सोमवारी सायंकाळच्या सुमारास घरात ही घटना घडली. आरोपीचा भाऊ घरी पोहोचल्यानंतर त्याला दोन्ही मुले गंभीर अवस्थेत आढळली. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने मुलांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी 7 वर्षीय देवांशला मृत घोषित केले. घटनेनंतर आरोपीने स्वतःचे जीवन संपवण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास दुर्गापूर पोलीस करत आहेत. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा कौटुंबिक वादांवर वेळीच तोडगा कसा काढता येईल?